हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे पालक पुरी। तर आपण बघूयात मस्त अशा खुसखुशीत पालक पुऱ्या कशा तयार करायच्या। बघू शकता किती छान आपली पालक पुरी फुगलेली आहे आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे, बघू शकता। तर आता करूयात आपण। पाणी उकळत ठेवते मी एका पातेल्यामध्ये, बघू शकता तुम्ही। पालक आपण एक जोडी घेतलेली, स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे पालक। आता पाणी चांगलं उकळल्यानंतर आपण 1 ते 2 मिनिटांसाठी फक्त पालक उकडून घ्यायचा आहे। हे बघा, पालक उकडून घेतलाय मी, बघू शकता। आता आपण पाण्यातून काढून घेऊयात आणि ह्याची प्युरी बनवायची आपल्याला पालकची। फार शिजवायचा नाही पालक, नाही तर त्याचा कलर चेंज होतो। हिरवागार असं बघू शकता, पालक मस्त प्युरी तयार झालेली आहे। आता आपण वाटण करणार आहोत। त्यासाठी 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, हे थोडेसे धणे घेतलेले आहेत, थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि थोडासा ओवा घेतलेला आहे, बघू शकता। आता हे कुटून घेणार आहोत मिक्सरवर। कणिक घेतलेली आहे मी 1 वाटी, बघू शकता। मेजरमेंटचे कप नसतील तर वाटीने सेट करू शकता तुम्ही। आणि साधारण 2 चमचे बेसन पीठ घेतले आणि 1 ते 1.5 चमचा रवा घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण यामध्ये ही पालकची पेस्ट घालणार आहोत। आणि वाटण करून घेतलेले वाटण घालायचे या पिठामध्ये। चवीनुसार मीठ घालायचं। मीठ जरा बेतानीच घालायचं, कारण आपला पालक पण थोडासा खारटच असतो, नाहीतर पुऱ्या खारट होण्याची शक्यता आहे। आता मिक्स करून मस्त पीठ मळून घेऊयात। एक्स्ट्राचं पाणी घालायची काही गरज नाही, कारण ह्या पालकच्या प्युरीमध्येच आपलं पीठ मळलं जातं, बघू शकता। मस्त मस्त असा गोळा तयार झालेला आहे, फार घट्टही नाही फार सैलही नाही, मध्यम अशी कणिक मळून घ्यायची। आणि आता 15 ते 20 मिनटं ही कणिक आपण झाकून ठेवणार आहोत रेस्टसाठी। 15 ते 20 मिनटानंतर असे गोळे करून घ्यायचे आणि मस्त तुम्हाला हव्या त्या आकारात पुऱ्या लाटून घ्यायच्या, म्हणजे मोठ्या बारीक कशा पाहिजे तशा। तर मी तुम्हाला दाखवते कशी पुरी लाटायची, बघू शकता तुम्ही। हे बघा, एवढ्या थिकनेसची पुरी लाटून घेतलेली मी। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून तळून घेते। मस्त टम्म अशी आपली पुरी फुगते, बघू शकताय तुम्ही। दोन्ही बाजूनी छान अशी तळून घ्यायची पुरी। मस्त अशा पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत। शेवटची पुरी पण मी तळून काढलेली आहे, बघू शकता। गॅस बंद करते। ह्या पुऱ्या तुम्ही लोणचं, शेंगदाण्याची चटणी, भाजी कशाबरोबर सुद्धा किंवा नुसत्या पण खाल्ल्या तर खूप छान लागतात। तर कशी वाटली पालक पुरी मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला। बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू।